विनंती करतो की आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठाच्या समोर या. JMCC लाकवड संघ प्रताप आपण सर्वांनी बसून घ्या. एक्स्ट्रीम स्पोर्ट्स शाहूवाडी टीम आपल्याला विनंती आहे आपण या सर्वांनी. अनिल दादा संपूर्ण टीमला अगदी बक्षीस वितरण सोहळ्यासाठी समोर पाठवा. दोंडेवाडी असंघ आपले पण खेळाडू तिकडे समोर बसले तरी चालेल. आयोजनामध्ये जे सर्व सदस्य पदाधिकारी आहेत त्यांनी अगदी मुख्य व्यासपीठावरती या. निलेशजी पोमन आपण या इकडे समोर संपूर्ण टीम घेऊन. चला प्लीज या. चला इथून पुढे चारही संघांना मी विनंती करतो आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठाच्या समोर या. मॅन ऑफ द मॅचचा देखील पुरस्कार दिला जाईल आणि बक्षीस वितरणला सुरुवात करणार आहोत. चला विनंती आहे प्रमुख पाहुण्यांना मी विनंती करतो आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठावरती या. श्री सकाराम शेठ कदम घोगवे आपल्याला देखील विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. इथून पुढे आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत. सह्याद्री स्पोर्टचे प्रोप्रायटर सतीश सनस आपल्याला देखील विनंती केली जाते की आपण मुख्य व्यासपीठावरती या. काही सन्मान आपण इकडे घेणार आहोत आणि त्यानंतर बक्षीस वितरण सोहळ्याकडे आपण वळणार आहोत. चला इथून पुढे आम्ही सन्मानाकडे वळत आहोत. प्रथमतः आपण ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मालिकावीरसाठी बॅट देण्यात आले अर्थातच आपल्या सर्वांचेच लाडके खेळाडू निलेश पोमन यांचा एक विशेष सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. निलेश दादा आपण या प्लीज. निलेश दादा आपल्याला विनंती आहे. निलेश पोमन आपल्याला विनंती आहे आपण या मुख्य व्यासपीठावरती. आपला एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. डबल ए ची खास स्पेशल बॅट इकडे दिलेली आहे आणि त्यांचा एक विशेष सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. रायरेश्वर चषक 2026 ही क्रिकेट स्पर्धा गुरुदत्त प्रतिष्ठान दोंडेवाडी आयोजित अप्रतिम क्रिकेट स्पर्धा संपन्न होत आहे आणि ज्या स्पॉन्सरनी खऱ्या अर्थाने या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेला सहकार्य केले त्या स्पॉन्सरचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. निलेश पोमन यांचा एक विशेष सन्मान इकडे केला जातोय. त्यांच्या माध्यमातून मालिकावीरसाठी बॅट देण्यात आली होती आणि त्यांचा एक विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. त्याचबरोबर आमचे ऑफिशियल तिन्ही पंच त्यांचा देखील एक विशेष सन्मान इकडे केला जाईल. पंचांना विनंती केली जाते आपण मुख्य व्यासपीठावरती या. बुमरो सर, लारा सर आणि अवी सर तिन्ही पंचांना मी विनंती करतोय सर आपण या. आपला देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. तदनंतर सह्याद्री स्पोर्टचे प्रोप्रायटर ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य या क्रिकेट स्पर्धेला करण्यात आलंय सतीश सनस यांचा देखील एक विशेष सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. सतीश आपल्याला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. पंच आलेत त्यांचा प्रथमतः आपण सन्मान करून घेऊया. बुमरो सर, लारा सर आणि अवी सर या तिन्ही पंचांचा आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मान करत आहोत. विशाल धोंडे यांना विनंती आहे आपल्या शुभास्ते आपण प्रथमतः ऑफिशियली पंच तिन्ही पंचांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. पुढचे पंच या प्लीज. आपला देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. लारा सर त्याचबरोबर रवी सरांचा देखील इकडे विशेष सन्मान रायरेश्वर चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून मुख्य व्यासपीठावरती आम्ही करत आहोत. रवी सर या. आपला देखील विशेष सन्मान या. अवी सर आपल्याला देखील विनंती आहे आपण या. आपला देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. थँक्यू सो मच. खूप जुने क्रिकेटर आहेत. परेलचं क्रिकेट यांनी गाजवलं. SP
अगदी डिंग डॉंग टीम असेल. लारा आणि बुमरो म्हटलं तर यांना बघायला खेळाडूंची गर्दी असायची. आणि अभि सर इज अ फास्ट बॉलर. लेदर क्रिकेट पासून इंटरनॅशनल टेनिस क्रिकेट चांगल्या पद्धतीने ते खेळतात आणि तुमच्या सर्वांचं पंचांचा आम्ही आभार व्यक्त करतो. युनिट 8 आपले सर्व पदाधिकारी इकडे उपस्थित राहिले त्याबद्दल खास करून संपूर्ण दोंडेवाडीच्या माध्यमातून आपलं मनापासून आम्ही आभार मानत आहोत. थँक्यू सो मच. आपण सगळेजण आलात ही क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी, तुमचं मनापासून आभार मानत आहोत. तदनंतर tenniscricket.in च्या वाहिनीच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट करण्यात आली. मी मॅनेजरना विनंती करतो आपण या आपला देखील एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. tenniscricket.in या प्लीज मॅनेजर, आपला देखील एक विशेष सन्मान आपण स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. मी प्रकाश दादा दोंडे यांना विनंती करतो दादा या आपल्या शुभ हस्ते tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट करण्यात आली. 3 दिवस अप्रतिम क्लीन क्लिअर ही क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून स्पर्धा आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात आली आणि त्यांचे मॅनेजर त्यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. त्याचबरोबर पुढील सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. डीजे मास्टरना विनंती करतो आपण देखील या आपला देखील एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. गेली 3 दिवस अप्रतिम संगीत, त्याचबरोबर सर्व कॉमेंटेटर त्यांच्या आवाजाची काळजी ज्यांच्या माध्यमातून घेण्यात आली. डीजे मृणय प्लीज या. ज्ञानेश्वर बापू दोंडे यांना विनंती करतो या आपण आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत. डीजे मृणय या प्लीज. ओके आलेत. आणि त्यांचा देखील एक विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. ज्ञानेश्वर दोंडे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण डीजे मृणय अप्रतिम संगीत 3 दिवस अगदी सकाळी 8 वाजता बरोबर उपस्थित राहिले आणि त्यांच्या माध्यमातून अप्रतिम संगीत, त्याचबरोबर सर्व कॉमेंटेटरचा आवाजाची काळजी देखील त्यांनी घेतली आणि त्यांचा एक विशेष सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्यानंतर ही संपूर्ण क्रिकेट स्पर्धा, या क्रिकेट स्पर्धेचे डेकोरेटर आपला देखील एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. डेकोरेटरना विनंती करूया आपण या आपला देखील एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. यानंतर या क्रिकेट स्पर्धेचे जे ऑफिशियल स्पॉन्सर होते ते सर्व स्पॉन्सरची इकडे अनाउन्समेंट करत आहोत आणि सर्व स्पॉन्सरला आम्ही थँक्यू म्हणत आहोत. गुरुदत्त प्रतिष्ठान दोंडेवाडी आयोजित रायरेश्वर चषक 2026 पर्व क्रमांक 3 ची भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा संपन्न होते. परंतु ही संपूर्ण क्रिकेट स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून, ज्यांच्या शुभाशीर्वादाने ही क्रिकेट स्पर्धा इकडे संपन्न होते, अर्थातच सूरज धोंडे त्याचबरोबर विशाल धोंडे हे कट्टर समर्थक ज्यांचे आहेत, अर्थातच सन्माननीय महेश दादा पाटील साहेब MP ग्रुप नवी मुंबई, त्यांचा देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलं, माजी आमदार संग्राम थोपटे यांचे चिरंजीव कुमार पृथ्वीराज भैया थोपटे यांच्या माध्यमातून तब्बल 51,000 पारितोषिक देण्यात आलं, त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक समाजसेवक श्री शरद दादा वरकडे साहेब त्यांच्या माध्यमातून तब्बल 31,000 पारितोषिक देण्यात आलं, ते देखील इकडे उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनापासून आभार. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 21,000 दत्ता दोंडे त्याचबरोबर तुषार दादा दोंडे, श्री गजानन टूर्स अँड ट्रॅव्हल्स, समाजसेवक विजय दादा शेटे, या सर्वांचंच आम्ही मनापासून आभार मानत आहोत. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक समाजसेवक क्रिकेट प्रेमी रवी दादा कुडपणे साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालं, त्यांचं देखील विशेष आभार दोंडेवाडीच्या माध्यमातून आम्ही मानत आहोत. ट्रॉफी सौजन्य क्रिस्टल ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून देण्यात आल्या, निलेश फर्नांडिस सर आपलं देखील मनापासून आभार. मालिकावीरसाठी सायकल तुम्ही समोर पाहताय स्पोर्ट्स सायकल, आनंद राजकुमार मुदंडा उद्योजक यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत. चेंडू सौजन्य टेनिस बॉल चेंडू सौजन्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं, उद्योजक विठ्ठल दादा शिरवले आपलं देखील मनापासून आभार. सामनावीरचे जे पुरस्कार होते, सामनावीरच्या ज्या ट्रॉफीज होत्या, ते समाजसेवक विशाल दादा मानकुंबरे
यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत. त्याचबरोबर फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षकांनी मालिकावीर ज्या ट्रॉफी आहेत क्रिस्टलच्या, ते अनिल दादा धनावडे यांचं देखील मनापासून आभार मानत आहोत. उत्कृष्ट फलंदाज बॅट ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाले, ज्यांचा नुकताच आपण सन्मान केला, निलेश दादा पोमन, आपलं देखील मनापासून आभार. उत्कृष्ट गोलंदाज शूज ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलेत, समाजसेवक अमित दादा मस्के, आपलं देखील मनापासून आभार. त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक शूज समाजसेवक ओमकार मोहिते, आपलं देखील मनापासून आभार मानत आहोत. उभारता सितारा शूज ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलेत, युवा उद्योजक आरटीओ प्रतिनिधी तथा ट्री प्लांट आपण पाहिले, प्रत्येक संघासाठी आपण प्रत्येक कॅप्टनला तिकडे झाडे दिलीत. अरविंद धोंडे, आपलं देखील मनापासून आभार. विशेष सहकार्य या क्रिकेट स्पर्धेसाठी अंकुशदादा कंक ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलंय, त्यांचं देखील मनापासून आभार आम्ही मानत आहोत. जेवण सौजन्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं, या संपूर्ण मंडळाचे आधारस्तंभ आपल्या सर्वांचेच लाडके बापू अर्थात सुनील धोंडे, मुंबई पोलीस, यांचं देखील मनापासून आभार. सह्याद्री स्पोर्ट्सचं आम्ही आभार मानत आहोत. सतीश सनस, नितीन सनस आणि त्याचबरोबर सूरज धोंडे, त्यांच्या माध्यमातून संपूर्ण स्टंप, स्कोर बुक हे देण्यात आलं, त्यांचं देखील मनापासून आभार. त्याचबरोबर या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेसाठी 3 दिवस ज्यांच्या माध्यमातून पाणी सौजन्य करण्यात आलं, प्रकाशदादा साळेकर, माऊली इंटरप्राइजेस, आपलं देखील मनापासून आभार मानत आहोत. जे ज्या स्पॉन्सरांनी या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेला उभी करण्यामध्ये संपूर्ण सहकार्य केलं, त्या सर्व स्पॉन्सरचं संपूर्ण गुरुदत्त प्रतिष्ठान धोंडेवाडी यांच्या माध्यमातून मनापासून आभार मानत आहोत. मित्रांनो, या सर्व स्पॉन्सरसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. थँक्यू सो मच, धन्यवाद. इथून पुढे बक्षीस वितरण सोहळ्याकडे जाऊया. हे काही स्पॉन्सर्स होते, काही महत्वाचे सन्मान बाकी आहेत ते आम्ही करतो. विशेष सहकार्य ज्यांचं लाभलंय तेही आम्ही करणार आहोत. मात्र त्याच्या पहिल्यांदा समालोचन करत असता एखाद्या समालोचकासाठी आपण पाहिलं तर महत्वाचा असतो तो गुणलेखक. या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून फायनल दिवसामध्ये तंतोतंत मराठी भाषेमध्ये शुद्ध गुणलेखन केलं गेलं, अगदी एक उत्कृष्ट गुणलेखक ज्याला टेनिस क्रिकेट, बॉक्स टेनिस क्रिकेट मध्ये गुणलेखक क्रिश या नावानं संबोधलं जातं. मी विनंती करेल आपण या आपला सन्मान आम्ही करत आहोत. क्रिश ॲज अ गुणलेखक, खूप चांगली गुणलेखन आपण केलं आणि एखादा गुणलेखक जर चांगला भेटला समालोचकाला तर त्याच्या शब्दाला शब्द जोडण्यामध्ये त्याला त्रास होत नाही. यासाठी आमच्यासाठी महत्वाचा असतो, म्हणजे आमच्या पाठीचा कणा असतो तो गुणलेखक, त्याचा आम्ही सन्मान करतोय. संजय दादा धोंडे साहेब, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही करू इच्छितोय. गुणलेखक क्रिश, आज आपण पाहिलं तर या सोहळ्यासाठी या फायनल मॅच मध्ये तो दाखल झाला. खूप चांगली स्कोरिंग, बॉक्स टेनिस क्रिकेटची स्कोरिंग खूप चांगल्या पद्धतीने खेळतो, करतो तो. कोपरखेने बॉक्स प्रीमियर लीग मध्ये एक चांगला ऑफिशियल गुणलेखक तो असतो. बॉक्स टेनिस क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मागणीचा गुणलेखक तो असतो आणि या स्पर्धेमध्ये देखील चांगली गुणलेखन त्याने केलंय, त्याचा आम्ही आभार व्यक्त करतो. भोर तालुक्यातून तो क्रिसचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. त्याचबरोबर आणखी काही मान्यवरांच्या माध्यमातून विशेष सहकार्य या क्रिकेट स्पर्धेला करण्यात आलं होतं, त्यांचं देखील मनापासून आम्ही आभार मानत आहोत. महाराष्ट्र चाचे सन्माननीय तानाजी दादा धोंडे, आपलं देखील मनापासून आभार मानत आहोत. त्याचबरोबर सन्माननीय अंकुश दादा कंक, आपलं देखील मनापासून आभार मानत आहोत. जनार्दन दादा देशमुख, आपलं देखील मनापासून आभार मानत आहोत. विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेला करण्यात आलं, प्रकाशदादा साळेकर, आपलं देखील मनापासून आभार. त्याचबरोबर या क्रिकेट स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य करण्यात आलं, निलेश दादा रहाटे, आपलं देखील मनापासून आभार मानत आहोत. त्याचबरोबर श्री महेंद्र दादा कदम साहेब, आपलं देखील मनापासून आभार मानत आहोत. त्याचबरोबर विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलं, प्रफुल्ल दादा मोगे, आपलं देखील मनापासून आभार. त्याचबरोबर संपूर्ण मोहब्बते ग्रुप यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेला विशेष सहकार्य करण्यात आलं. मोहब्बते ग्रुप, आपलं देखील मनापासून आभार मानत आहोत. ऑल स्पॉन्सर, तुमचं मनापासून आभार मानूया, कारण तुमच्यामुळेच ही संपूर्ण क्रिकेट स्पर्धा आज इकडे संपन्न होत आहे. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचे व्हिडिओ, फोटोज काढण्यात आले, रील्स बनवण्यात आले आणि त्यांचा सन्मान किरण सर आपल्याला करावाच लागेल आणि सन्मानित करूया ज्यांनी खऱ्या अर्थाने ही संपूर्ण क्रिकेट स्पर्धा लोकांपर्यंत पोहोचवली, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आणि त्या रील्स मात्र आता इंस्टाग्रामला लाखो व्ह्यूज मिळतील आणि तो आहे आपल्या सर्वांचाच लाडका शिवराजला मी विनंती करतो आपण या आपला एक विशेष सन्मान या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. या व्हिडिओ एडिटर शिवराज, विनंती करेल आपण या.
त्यानंतर तन्मय शिरगावकर त्यांनी देखील रील्स व्हिडिओ फोटोज काढलेत. त्याचा देखील एक विशेष सन्मान केला जाईल. असाल तुम्ही तर प्लीज या मुख्य व्यासपीठावरती. प्रेम धोंडे आपल्याला देखील विनंती केली जाते, आपला देखील विशेष सन्मान केला जाईल. प्लीज या. मंथन शिरगावकर त्यांनी देखील रील्स फोटोज काढलेत या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचे. आणि यश धोंडे एकंदरीत किरण सर पाहिलं ना तर हे 5 सुपरस्टार होते आणि त्यांनी ही संपूर्ण क्रिकेट स्पर्धा लोकांपर्यंत पोहोचवले. या 5ही शिलेदारांचं खऱ्या अर्थाने कौतुक करावं तेवढं कमी असेल. मित्रांनो तुम्ही असाल तर या प्लीज सन्मान घ्या. येस, व्हिडिओ एडिटर आजच स्टेटस ठेवला कारण की ती व्हिडिओ चांगली बनली. छोटीशी व्हिडिओ असते, 30 सेकंदाची, पण अर्धा तास 1 तास ती व्हिडिओ बनवावी लागते. व्हिडिओ एडिटर बनणं सोपं नाहीये दादा. तुमच्या हातामध्ये आयफोन आला म्हणजे तुम्ही व्हिडिओ एडिटर बनत नाही. व्हिडिओ एडिटर हा छंद तुमच्या रक्तात असावा लागतो. व्हिडिओ एडिटरचा क्लास लावून कोणी व्हिडिओ एडिटर होत नाही, ते रक्तामध्ये असावं लागतं. आणि व्हिडिओ एडिटर यांच्यासाठी खऱ्याच अर्थानं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ही स्पर्धा काही कमी क्षणात, ही स्पर्धा आपण पाहिलं तर काही क्षणात त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवली. आणि खऱ्या अर्थानं तुमच्या माहितीसाठी 1 रुपयाचा मानधनाची अपेक्षा न करता व्हिडिओ एडिटिंग करणं यासाठी मोठं मन लागतं आणि हल्ली ती कमी आहेत. खूप खूप धन्यवाद तुमचं मानतो. या स्पर्धेसाठी ज्यांनी समालोचन केलं, पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा सदाबहार आवाज अर्थातच संतोषजी देसाई सर यांचाही आपण सन्मान करत आहोत. पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये बरेच समालोचक आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेटच्या आवाजातून प्रेक्षकांच्या मनामध्ये भुरळ पाडतात आणि अर्थातच संतोष देसाई सर यांचाही सन्मान आपण करतोय. संतोष दादा धोंडे साहेब आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही करू इच्छितोय. सातारा प्रीमियर लीग सारख्या स्पर्धेचा संपूर्ण मॅनेजमेंट ज्यांच्याकडे असते आणि त्यानंतर आपण पाहिलं तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा एक ऑफिशियल सदाबहार आवाज ज्यांना म्हटलं जातं अर्थातच संतोषजी देसाई सर यांचा सन्मान केला जातोय. गोगवे गावचे ते सुपुत्र आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेमध्ये समालोचन करत असताना ज्याने गेली कित्येक वर्ष आपण पाहिले तर समालोचन क्षेत्रामध्ये आपलं नाव अगदी टिकवून ठेवलं आणि या नावाला चकाकी दिली. अर्थातच संतोष देसाई सर यांचा सन्मान केला जातोय. खूप खूप धन्यवाद. बक्षीस समारंभाकडे आपण लगेच जाणार आहोत. आणखी एक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. मित्रांनो संपूर्ण ही क्रिकेट स्पर्धा आपण जर पाहिली 3 दिवसीय क्रिकेट स्पर्धा होती आणि या 3 दिवस क्रिकेट स्पर्धेला ज्यांचा आवाज आपल्याला संपूर्ण 3 दिवस आपण ऐकला, पाटण तालुका, पश्चिम महाराष्ट्र तथा संपूर्ण आपण जर पाहिलं रायगडचा विभाग असेल, कल्याण डोंबिवली असेल आणि टेनिस क्रिकेटमध्ये अनेक क्रिकेट स्पर्धा सध्याच्या घडीला आपण त्यांना करताना पाहतोय. व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र, व्हॉइस ऑफ पाटण अर्थातच ज्यांच्या रील्सला आपण इंस्टाग्रामला लाखो व्ह्यूज येताना पाहायला मिळतात असे आपल्या सर्वांचे लाडके समालोचक किरण मस्कर सर यांचा देखील एक विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. संजय दादा आबांना विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते आपल्या सर्वांचेच लाडके समालोचक व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र, व्हॉइस ऑफ पाटण अर्थातच रील स्टार म्हणायला काय हरकत नाही, किरणजी मस्कर सर यांचा आपण सन्मान करत आहोत. एकदा जोरदार टाळ्या द्या मित्रांनो किरण मस्कर यांच्यासाठी. खूप छान समालोचन केलं, 3 दिवस मजा आली. जिकडे किरण सर, निलेश सर आणि आम्ही तिघेही असतो तिकडे मात्र स्पर्धा सुपर डुपर हिट होते. किरण मस्कर सर यांचा आपण एक विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. यानंतर बर्थडेचं सेलिब्रेशन केलं जाईल कारण आजचा संपूर्ण दिवस आपण जर पाहिला धोंडेवाडी गावची स्पर्धा आहे. परंतु धोंडेवाडीचं नाव आपण जर पाहिलं ना तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये क्रिकेटच्या माध्यमातून जो खेळाडू पोहोचवतो, ओपनिंगला येतो आणि तिकडे त्याच्या बॅटिंगनी ना खऱ्या अर्थाने धोंडेवाडीला किंवा पश्चिम महाराष्ट्रातील अनेक प्रेक्षक त्याचे चाहते आहेत. अर्थातच आज तेजस धोंडे यांचा वाढदिवस आहे आणि प्रथमतः आपण संपूर्ण धोंडेवाडी आपला जो क्रिकेट प्रेमी चारही संघ इकडे विजेते आहेत सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण तेजस धोंडे यांचा वाढदिवस इकडे सेलिब्रेट करणार आहोत. तेजस धोंडे, धोंडेवाडी गावचा सुपुत्र, धोंडेवाडीसाठी खूप चांगलं क्रिकेट खेळला. आजही त्याचा खेळ तुम्ही पाहिला. धोंडेवाडी गावाचं धाव टेनिस क्रिकेट नवी मुंबई अगदी भोर तालुक्यामध्ये घेऊन आलेला खेळाडू आणि त्याचा वाढदिवस आपण सर्व मान्यवरांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर यावेळी मात्र अगदी साजरा करत आहोत. कॅप्टन कूल या नावानं हा केक आहे आणि
कॅप्टन कूल तेजसचा खऱ्या अर्थानं वाढदिवस आपण साजरा करतो मित्रांनो. येस डीजे मास्टर आपण सज्ज राहायचं. विश यू हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. आई जगदंबा देवी तुझ्या पाठ मी तेजस धोंडे यांना देतोय वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. हॅपी बर्थडे तेजस धोंडे. थँक्यू सो मच. बीसीसी गोगवे टीमचाही आम्ही सन्मान करतो. बीसीसी गोगवे टीम खूप छान सहकार्य राहिलं. विनंती करेल संतोष दत्त देसाई आपला हा सन्मान स्वीकारा. बीसीसी गोगवे टीम विनंती करेल अर्थातच विशाल भाऊ. बक्षीस समारंभाकडे जाऊयात. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट चला बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. दादा जास्त वेळ घेणार नाहीये. या पण सर्वांनी ज्या खुर्च्या आहेत त्या बसून घ्या दादा. खुर्च्या ठेवलेत तुमच्यासाठी कारण की खुर्च्या नसतात तेव्हा खेळाडू बोलतात पाय दुखतात. खुर्च्या ठेवलेत तेव्हा खेळाडू बसत नाही. यासाठी आपण सर्वांनी बसून घ्या. चला गोगवे टीम जी मागे उभी आहे दादा बक्षीस समारंभ लगेच करतोय. जाऊयात बक्षीस समारंभाकडे. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट या संपूर्ण स्पर्धेमध्ये एक चांगली फलंदाजी ज्याची राहिली आहे. मी विनंती करेल सन्माननीय निलेश दादा पोमन यांच्या शुभ हस्ते आम्ही बेस्ट बॅट्समन देणार आहोत. ते गेलेत. निलेशच्या टीम मधला एक खेळाडू या. संतोष दादा ये तुम्ही. संतोष दादा या. यस संतोष दादा या. आपल्या शुभ हस्ते आम्ही देतोय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेचा सर्वोत्तम फलंदाज. ज्या खेळाडूने 67 धावा या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये ठोकल्या. 67 धावा ठोकणारा या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन धोंडेवाडी गावचा विशाल धोंडे. वेलकम विशाल धोंडे या बेस्ट बॅट्समन. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. बॅट जिथे डबल एच ची तुम्ही पाहताय ब्रँडेड क्रिस्टल ट्रॉफी आणि त्याचबरोबर एक छोटस रोपट. खूप छान खेळ राहिलाय. ट्रॉफी आपण पाहिलं तर अनिल दादा दनवडे यांच्या माध्यमातून ट्रॉफी देण्यात आली क्रिस्टलची. त्याचबरोबर निलेश पोमन यांच्या माध्यमातून डबल एच बॅट आहे. छान खेळ राहिला विशाल. जाऊयात बेस्ट गोलंदाज ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेमध्ये तब्बल 4 विकेट घेणारा सोमेश्वरवाडी टीमचा वेगवान गोलंदाज ठरतोय. बेस्ट बॉलर अर्थातच देण्यासाठी विनंती करूया. सन्माननीय अनिल दादा दनवडे साहेबांना विनंती करतो या सर आपल्या शुभ हस्ते बेस्ट गोलंदाजाचा किताब आपण वितरित करत आहोत. नाव त्याचं 4 विकेट घेणारा सोमेश्वरवाडी टीमचा जगन्नाथ बेस्ट बॉलर. वेलकम जगन्नाथ. अप्रतिम खेळ राहिला जगन्नाथचा. काय गोलंदाजी राहिली आहे. बॅटिंग ही दमदार राहिली मात्र जगन्नाथचं नाव आज राहिलं लक्षात. वेल प्लेड. मजा आली जगन्नाथ तुझा खेळ पाहून. विनंती करेल येस सन्मान स्वीकारायचा आहे. क्रिस्टलची ट्रॉफी आपण पाहतोय अनिल दादा दनवडे यांच्या माध्यमातून आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज आहेत अमित दादा मस्के साहेब. त्यांचं देखील मनापासून आभार मानत आहोत. खूप छान जगन्नाथ. आणि जगन्नाथ तुझ्यासाठी स्पर्धा कशा पद्धतीने राहिली. एक शूज आपण देतोय अर्थातच जो आपण पाहिलं तर बेस्ट बॉलर साठी दिला गेला. अप्रतिम गोलंदाजी. फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकणारा हाच तो गोलंदाज जगन्नाथ. जगन्नाथ गेले किती वर्ष झालं तू क्रिकेट खेळतोय.
तर यावेळी आम्ही 2018 पासून सुरुवात केली खेळायला, तेव्हापासून खेळतोय. वा खूप छान. आणि कधी टीमचा सपोर्ट कसा राहतोय जेव्हा बॅड पॅच येते तेव्हा टीम कशा पद्धतीने सपोर्ट करते? आमची टीम सर सपोर्ट करते, बॅड पॅच येऊ फॉर्म मध्ये असो काही असताना सपोर्ट करते टीम. वाव खूप छान. मजा गेली, एन्जॉय केलं स्पर्धेला. आणि अशा स्पर्धेची वाट तू पुढच्या वर्षी पाहशील का? हो सर नक्कीच, कारण या टुर्नामेंटला गत वर्षी आम्ही पहिला नंबर मारला होता, पण या टुर्नामेंटला आम्हाला खेळायचं होतं. बॅड लक आमचं, आम्ही सेमीफायनलला हारलो. नेक्स्ट इयर नक्की प्रयत्न करू. वाव त्याने सांगितलंय नेक्स्ट इयर नक्की प्रयत्न करू. आणि फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये पुढच्या वर्षी आपण तयार राहायचं आहे. हा होता या स्पर्धेचा बेधक गोलंदाज, अर्थातच जगन्नाथ त्याचं नाव, सोमेश्वर वाडीचा हा खेळाडू आहे. जाऊया पुढच्या किताबाकडे. या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर राहतोय, मी देण्यासाठी विनंती करूया महाराष्ट्राचे सर्वा तानाजीदादा धोंडे साहेबांना विनंती करूया. या आपण आपल्या शुभ हस्ते या क्रिकेट स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब आम्ही देत आहोत. बेस्ट फिल्डर या संघाने एक चांगला खेळ खेळला, नावही लक्षात राहिलं. टीमचं नाव होतं एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आराध्य शाहूवाडी टीम. आणि या संघाचा आजच्या मॅच मध्ये सर्वोत्तम कॅच पकडणारा सुजित जाधव, बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट. वेलकम सुजित. खूप छान. एक्स्ट्रीम स्पोर्ट्स शाहूवाडी ज्या पद्धतीने एंट्री झाले या संघाचे, आणि अर्थातच या संघानं ज्या पद्धतीने कमबॅक केलाय, चांगला खेळ दाखवलाय या संघानं. आणि सुजितचा खेळ आणि सुजितची फिल्डिंग यासाठीच आपण पाहिलं तर त्याला सन्मानित केलं जात आहे बेस्ट फिल्डर. आता सुजितला बोलावं लागेल. सुजित, नियम असतो, बोलावं तर लागतं. सुजित, एक्स्ट्रीम स्पोर्ट्स शाहूवाडी तालुका, काय बोलतोस? हा संघ ज्या पद्धतीने तयार केलाय आणि जे पॅकर आहेत तुमचे सुनील भाई, राईट, सुनील भाई पाटील, जे पॅकर आहेत त्यांच्याबद्दल काय बोलशील? चॅटिंगला कसे बोलतात तसं बोला. सपोर्ट करतात ते आम्हाला, कुठेही मॅच असले तरी त्या एंट्री भरतात आणि सपोर्ट करतात आम्हाला. टीम तुम्हाला एंट्री देते, संघ तुम्हाला खेळण्यासाठी घेतो की सुजित आज तुला खेळायला यायचं आहे, तू संघाचा आभार मानशील का, कॅप्टनचा आभार मानशील का? एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये सर्कल मैदानामध्ये तुला खेळायला घेतलं म्हणजे तुझा अनुभव वाढला, तुझ्या मनातली भीती निघून गेली, यासाठी कॅप्टनला तो आभार मानशील का? हो आभार मानतो, कॅप्टनचा आभार मानतो. थँक्यू सो मच, मनापासून आभार. सुजित एकाच प्रश्नामध्ये बोलतो आणि सुजितची सगळी उत्तरं मीच सांगितली. कॅप्टनचा आभार व्यक्त करतोय. युवा खेळाडू होता सुजित, चांगला खेळ त्यानं केला आणि सुजित सारखे खेळाडू या स्पर्धेमुळे तयार होतात आणि अशी स्पर्धा खेळाडूंना तयार करणारी आहे. जाऊयात पुढच्या प्राइज कडे. किरण सर, आपण एक विशेष सहकार्य अर्थातच महाराष्ट्राच्या तानाजीदादा धोंडे यांना आपण सन्मान चिन्ह इकडे देत आहोत. थँक्यू सो मच महाराष्ट्राच्या तानाजीदादा धोंडे. त्याचबरोबर महेंद्र दादा कदम यांना देखील आपण सन्मान चिन्ह इकडे देत आहोत. त्यांना देखील विनंती आहे सर, आपण या ज्यांनी या क्रिकेट स्पर्धेला महत्वाचं मोलाचं सहकार्य केलंय त्यांना या स्पर्धेची एक विशेष ट्रॉफी सन्मान चिन्ह आपण देत आहोत. त्याचबरोबर मी विनंती करतो सन्माननीय अशोकदादा ढवळे साहेब, आपण देखील या, आपल्याला देखील या क्रिकेट स्पर्धेचं सन्मान चिन्ह आम्ही देत आहोत. ठाणे क्राईम ब्रांच. त्याचबरोबर आदरणीय आमचे शरददादा वरखडे साहेब यांना देखील या क्रिकेट स्पर्धेचं सन्मान चिन्ह दिलं जात आहे. दादा प्लीज या. शरददादा वरखडे साहेब यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेला तब्बल द्वितीय पारितोषिक 31,000 देण्यात आलं आणि त्यांना देखील आपण एक विशेष सन्मान चिन्ह या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून देत आहोत. त्याचबरोबर आदरणीय आमचे जनार्दन दादा, त्यांना देखील विनंती केली जाते, दादा आपण या, आपल्याला देखील या ठिकाणी सन्मान चिन्ह दिलं जात आहे. त्यानंतर मी विनंती करतो सन्माननीय अनिल दादा धनावडे, आपल्याला देखील या क्रिकेट स्पर्धेचं सन्मान चिन्ह या ठिकाणी संपूर्ण मंडळाच्या माध्यमातून दिलं जात आहे. या प्लीज, ही सन्मान चिन्ह तुमच्यासाठीच बनवलेत, कारण तुमच्याच माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा इकडे संपन्न होते. अनिल दादा धनावडे यांना देखील आपण सन्मान चिन्ह देत आहोत. त्याचबरोबर आदरणीय संतोष दादा धोंडे आबा, संतोष जाधव आबा यांना देखील विनंती केली जाते, आपण या, आपल्याला देखील इकडे आपण सन्मान चिन्ह देत आहोत. त्याचबरोबर आदरणीय आमचे संतोष दादा धोंडे यांना देखील विनंती केली जाते, आपण या, आपल्याला देखील या ठिकाणी या क्रिकेट स्पर्धेचं सन्मान चिन्ह आम्ही देत आहोत.
रायरेश्वर चषक 2026 ही क्रिकेट स्पर्धा आणि हे सर्व स्पॉन्सर आहेत ज्यांच्या माध्यमातून खूप मोलाचं सहकार्य या क्रिकेट स्पर्धेला करण्यात आलंय. त्याचबरोबर मी संजय दादा धोंडे यांना देखील विनंती करतो, दादा या आपल्याला देखील या क्रिकेट स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह आम्ही देत आहोत. संजय दादा धोंडे यांना पण या ठिकाणी सन्मान चिन्ह देत आहोत. दत्ता धोंडे, गजानन टूर्स अँड ट्रॅव्हल्स, तुषार धोंडे यांचे चुलते इकडे उपस्थित आहेत, त्यांना विनंती आहे आपण या. आपल्याला देखील विनंती आहे आपण या. सन्माननीय शामराव दादा धोंडे यांना देखील आपण सन्मान चिन्ह देत आहोत. या सर्वांच्याच माध्यमातून खूप मोठं सहकार्य या क्रिकेट स्पर्धेला करण्यात आलंय. त्याचबरोबर ज्ञानेश्वर धोंडे PI यांना देखील विनंती आहे सर या, आपल्याला देखील या ठिकाणी विशेष सन्मान चिन्ह इकडे दिले जात आहे. सर या प्लीज. त्याचबरोबर मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाश दादा धोंडे यांना देखील या ठिकाणी आपण या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देत आहोत. त्यांना देखील विनंती आहे आपण या. प्रकाश दादा धोंडे साहेब आपल्याला विनंती केली जाते आपण या. सन्माननीय ज्ञानेश्वर धोंडे साहेब आपल्याला देखील विनंती केली जाते आपण देखील या. आपल्याला देखील या क्रिकेट स्पर्धेचं सन्मान चिन्ह एक आठवण भेट म्हणून आपल्याला दिलं जात आहे. हे सर्व मान्यवर आहेत ज्यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेला खऱ्या अर्थाने बहुमूल्य सहकार्य करण्यात आलं. त्या सर्व मान्यवरांना या ठिकाणी सन्मान चिन्ह देत आहोत. थँक्यू. जाऊयात मॅन ऑफ द सिरीजच्या आधी फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच राहिलाय तो, त्याचं नाव फायनल मॅच मध्ये ज्या गोलंदाजानं फायनल मॅच बनवली तो युवराज संगपाळ. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. वेलकम युवराज. वा, फायनलचा मॅन ऑफ द मॅचचा वेगळा स्वॅग असतो दादा. देण्यासाठी विनंती करूया. सन्माननीय शरद दादा वरकडे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते फायनलचा मॅन ऑफ द मॅच, शेवटचा अंतिम षटक या स्पर्धेचं हाताळलं. लाखवडचा स्टार बॉलर युवराज संगपाळसाठी एकदा जोरदार टाळ्या द्या मित्रांनो. मॅन ऑफ द मॅच. अप्रतिम गोलंदाजी युवराज. त्याचबरोबर सन्माननीय दशरथ दादा धोंडे यांना विनंती आहे या सर, आपल्याला देखील इकडे सन्मान चिन्ह दिले जात आहे. या सर, दशरथ दादा धोंडे यांना देखील आपण सन्मान चिन्ह देत आहोत या क्रिकेट स्पर्धेचं. हे सर्व मान्यवर यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा सक्सेसफुल होते आणि दोंडेवाडीचे सर्व ग्रामस्थ किरण सर कौतुक करावं लागेल. आज संपूर्ण दिवसभर गर्दी पाहायला मिळाली. खूप छान धोंडेवाडीचं आयोजन मित्रांनो. एकदा भरपूर मेहनत, 3 दिवसाची स्पर्धा पण एक महिना मेहनत प्रत्येकाची राहिली आहे. मी विनंती करेल त्या प्रत्येक आयोजकासाठी धोंडेवाडी गावासाठी एकदा टाळ्या मनापासून होऊन जाऊ देत. दादा खरंच खूप छान आयोजन झालं. इथे समालोचन करण्याची प्रत्येकाची इच्छा असते आणि अशा मोठ्या स्पर्धेला समालोचन करण्यासाठी भेटलं यासाठी आभार व्यक्त करतो. जाऊयात या स्पर्धेसाठी. एक किताब आपल्याला इकडे द्यायचा आहे किरण सर. आपण जर पाहिलं तर उभारता सितारा हा एक किताब आहे या क्रिकेट स्पर्धेमध्ये आणि यंग टॅलेंट. आपण या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेमध्ये 3 दिवस आपण पाहिलं अनेक खेळाडू, युवा खेळाडू आले आणि प्रत्येक युवा खेळाडूने खूप चांगला खेळ केला. परंतु उभारता सितारा हा किताब जातोय रायरेश्वर चषक 2026चा उभारता सितारा हा किताब जातोय धोंडेवाडी गावाला. अर्थातच ओमकार धोंडे यांना उभारता सितारा हा किताब आपण देत आहोत. या प्लीज ओमकार धोंडे. मी सन्माननीय अरविंद दादा धोंडे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण रायरेश्वर चषक 2026चा उभारता सितारा हा किताब देतोय ओमकार धोंडे यांना. रायझिंग स्टार म्हणजे त्याच्या नवीन पर्वाला सुरुवात झाली. उभारता सितारा देणं म्हणजे त्याच्या खेळाला आणखीन त्याच्या खांद्यावरती जबाबदारी देणं आणि जबाबदारी जेव्हा खांद्यावरती येते विचारत नाही ओमकार तुझं वय किती आहे, खांदे मजबूत असणं गरजेचं आहे. यासाठी ओमकारला उभारता सितारा सन्मानित केले. आता सवय लाव बोलण्याची. प्राइज मध्ये हळूहळू जाशील. जाऊयात मॅन ऑफ दी सिरीज या स्पर्धेची सायकल. आणखी एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण घेत आहोत. आपल्या सर्वांच्याच माध्यमातून हा सन्मान करणं गरजेचं असेल कारण एक सर्वोत्कृष्ट क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करायला पाहिलं ना तर गुरुदत्त प्रतिष्ठान धोंडेवाडीच्या माध्यमातून झालंय. कारण 3 दिवस ही क्रिकेट स्पर्धा कुठेही बोर वाटली नाही. सुपर डुपर हिट राहिली पहिल्या दिवसापासून आणि संपूर्ण क्रिकेट स्पर्धा ज्यांनी आयोजन केलं
आणि हे आयोजनाचे शिलेदार म्हणजेच सन्माननीय सुनील दोंडे बापू असतील, गणेश बडाळे असतील, सूरज दोंडे असतील, विशाल दोंडे असतील, तेजस दोंडे असतील, अरविंद दोंडे असतील, निलेश अप्पा दोंडे असतील, निलेश दनावडे असतील, प्रवीण दनावडे असतील, प्रवीण दोंडे असतील, अजय दोंडे असतील, सुशांत चौधरी असतील, ओमकार दोंडे असतील, शेखर दोंडे, दत्ता दोंडे, त्याचबरोबर सगळे आपले युवा सदस्य असतील, या सर्वांचा कमिटी मेंबरचा एक विशेष सन्मान आपण प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते मुख्य व्यासपीठावरती घेत आहोत. अगदी मोलाचं सहकार्य, मोलाचा वाटा या क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनामध्ये निलेश अप्पा दोंडे, त्याचबरोबर गणेश बडाळे यांचं विशेष कौतुक करावं तेवढं कमी असेल. सर्वांचाच एक विशेष सन्मान, सूरज दोंडे असतील, विशाल दोंडे असतील, या सर्वांचा एक विशेष सन्मान या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. सन्मान मित्रांनो ते घेणार नाहीत, याचं प्रेक्षक म्हणून ही क्रिकेट स्पर्धा तुम्हाला आवडली असेल तर या सर्व आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खूप छान आणि खरंच स्पर्धा वैयक्तिक खूप आवडली. 2 दिवस होतो पण जराही बोर नाही झालं. मगाशीच तुम्ही उल्लेख केला. आणखीन एक महत्वाचा, या स्पर्धेसाठी जी संपूर्ण चौकार बाउंड्री लाईन तुम्ही पाहताय आणि त्याच्यामुळे मी म्हणेल की बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्यात. बाउंड्री लाईन अगदी फिट केली आहे, जराही इकडे तिकडे बाउंड्री लाईन नाही आहे. मी विनंती करेल आमचे बाउंड्री लाईन मेकर जर असतील तर विनंती करेल आपण या आहेत ते बाउंड्री लाईन मेकर. जाऊयात मालिकावीर या स्पर्धेसाठी. अर्थातच मॅन ऑफ द सिरीज. गेले 10 वर्षाचा रेकॉर्ड मोडला गेलाय. 10 वर्ष तुम्ही नाव ऐकत होता. अर्थातच आसरे गावचा सतीश सनस गेले 10 वर्ष मालिकावीर होता. सायकल त्याच्याच गावी होती, सायकल त्याच्याच घरी होती आणि अर्थातच यंदाची मॅन ऑफ द सिरीजची सायकल दुसऱ्या गावामध्ये जाणार, दुसऱ्या नावावरती जाणार. इतिहास बदलतो, इतिहास बदलणारे तयार होणं गरजेचं आहे. या स्पर्धेचा इतिहास बदलला आणि या स्पर्धेचा यंदाचा इतिहास एक असं नाव ज्याच्या नावावरती राहिली मॅन ऑफ द सिरीज देण्यासाठी विनंती करूया. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं, रोख रक्कम 31,000. अर्थातच आपल्या सर्वांचेच लाडके सन्माननीय शरददादा वरकडे साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते रायरेश्वर चषक 2026 चा मालिकावीर बादशाह किंग आपण देत आहोत. मालिकावीर सायकल आणि अर्थातच ही सायकल त्या अशा खेळाडूला भेटणार आहे ज्या खेळाडूनं 100% दिलेत आपले. 10 वर्ष एकाच खेळाडूच्या नावावरती. यंदा रेकॉर्ड मोडला, रेकॉर्ड तयार होतात. रेकॉर्ड मोडण्यासाठी रेकॉर्ड मोडला गेला यंदाच्या 3ऱ्या पर्वामध्ये. अर्थातच रायरेश्वर चषक 2026 चा मालिकावीर राहिला. नाव त्याचं कोण? मलाही प्रतापच वाटलं होता. नाव त्याचं अर्थातच खेळाडू आहे लाखवट टीमचा. नाव त्याचं प्रताप संगपाळ. वेलकम मालिकावीर. तुम्ही खेळ चांगला केला की तुम्हाला उचलून घेतलं जातं. खेळ चांगला करा, दिवाने होतात प्रेक्षक तुमचे. प्रतापने खेळ केला दमदार आणि प्रतापला अक्षरशः रुबाबामध्ये घेऊन आलेत. वा प्रताप, अप्रतिम. प्रताप, सगळ्यात पहिल्यांदा ही शाकालाका बुमबुमची कॅप आहे का? त्याच्यामुळे आज कॅप तुझी नवीन बघितली, बोललो प्रताप काहीतरी घेऊन आलाय नवीन. नाही, ही कॅप मला सातारा प्रीमियर लीगला मला रोहितने गिफ्ट केले आणि तेव्हापासून माझी बॅटिंग होते. लास्ट फायनल मारली आणि ही पण फायनल मारली. अरे वा रोहित, खूप छान भाई. शाकालाका बुमबुमची कॅप. प्रताप, स्पर्धा काय बोलतोस? स्पर्धेला कसं वाटलं तुला? एक खेळाडू म्हणून कशी वाटली स्पर्धा? मस्त वाटलं. सर्वप्रथम मी सूरज दादाला आणि बापूंना धन्यवाद देतो की आम्हाला लास्ट इयर पण एंट्री दिली आणि या वर्षी पण आम्हाला न सांगता एंट्री भेटते. म्हणून आम्हाला प्रत्येक वर्षी ही टुर्नामेंट खेळायला अजून भेटेल असं अपेक्षा करतो. अशा स्पर्धा होणं भरपूर गरजेचं आहे का ज्यामध्ये तालुका, एक गाव 11 आणि असोसिएशन संघ खेळत असतात. यामध्ये सर्व संघांना एंट्री आपण पाहिली. पाटणचा संघ खेळला, तालुका संघ खेळला, एक गाव 11 संघ खेळली. अशी दैदिप्यमान सोहळा, अशी स्पर्धा होणं भरपूर महत्वाचं आहे का ज्याच्यातून खेळाडू तयार होतात. हो नक्कीच, कारण की एकमेकाचा गेम कोणाला माहिती नसतो आणि नवीन खेळाडूंवर खेळायची संधी भेटते. सायकल गेल्यावर पहिल्यांदा कोणाच्या हातामध्ये? घरी आईच्या. मागे कोणाला बसवणार? खरं सांगायचं प्रताप, खरं सांगायचं भाऊ. मागे स्टँडच नाही. पुढे
पुढे भावाला बसवेल नयनदा आहे तुषार आहे. हट खोटारड्या. जाऊयात मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेचा एक असा खेळाडू ज्यानं धावा ठोकल्या तब्बल 84. 5 इनिंग मध्ये लाखवड टीमची AK-47 मॅन ऑफ द सिरीज प्रताप सकपाळ. ज्यांच्या माध्यमातून ही स्पोर्ट्स सायकल देण्यात आले अर्थातच इकडे उपस्थित आहेत आनंद राजकुमार मुंदडा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द सिरीजचा किताब देत आहोत. मित्रांनो, प्रताप संकपाळचा खेळ जर आवडला असेल तर प्रतापसाठी एकदा जोरदार टाळ्या देऊया. मॅन ऑफ द सिरीज रायरेश्वर चषक 2026 प्रताप संकपाळ लाखवड गावाला मालिकावीर जातोय. वाव, सायकल नीट आरामात. आज रील स्टार खास करून बाउंड्री बेकर रील स्टार आज इकडे आहे आणि खूप छान व्हिडिओज तो बनवतो. मी विनंती करेल दादा आपण या. खूप छान व्हिडिओज बाउंड्री बेकर आणि येस येस 2 दिवस आपण पाहिलं तर आजही फायनल मध्ये बाउंड्री लाईनच्या जवळ अगदी खेळाडूंच्या जवळ सगळी टीम आणि खूप छान रील्स असतात. तुम्ही खूप छान बाउंड्री बेकर रील स्टार त्यांचाही आपण पाहिलं तर सन्मान करत आहोत. खूप छान. सोशल मीडिया हल्ली स्ट्रॉंग आहे. एखादी गोष्ट सोशल मीडियावरती टाकली की धोंडेवाडी गावाचं नाव देशोदेशी पोचायला जास्त वेळ लागणार नाही. ही ताकद सोशल मीडियाची आहे. यासाठी जे सोशल मीडिया हँडलर असतात, जे व्हिडिओ एडिटर असतात, त्यांचा सन्मान होणं ही गरजेचं आहे. खूप छान. पुढील भविष्यासाठी तुम्हालाही शुभेच्छा. 4थ्या क्रमांकाचं प्राइज या स्पर्धेमध्ये 4th क्रमांकाचा संघ आवाज देईल. हारला नाहीये, थोडासा कमी पडला पण क्रिस्टल ट्रॉफीचा मानकरी राहिला. टीम आहे सोमेश्वरवाडी संघ. वेलकम टीम. या 4th क्रमांकाचं पारितोषिक यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलं. क्रिकेट प्रेमी समाजसेवक रविदादा कुडपणे साहेब यांच्या माध्यमातून रोख रक्कम 15,000 रुपये देण्यात आले. त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी आपण जी क्रिस्टलची पाहतोय ती निलेशजी फर्नांडिस यांच्या माध्यमातून देण्यात आले. दोन्ही मान्यवरांचं मनापासून आम्ही आभार मानत आहोत. आणि 4th क्रमांकाचा संघ विजेता संघ आहे रायरेश्वर चषक 2026चा सोमेश्वरवाडी टीम. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. सर्व मान्यवरांना विनंती करूया की आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण इथून पुढे 4 पारितोषिकांचं वितरण करणार आहोत. फक्त कॅप्टन उभे राहतील. या मान्यवरांना विनंती करूया, सगळेच मान्यवर प्लीज आपण या. सर्वांच्या शुभ हस्ते 4th क्रमांकाचं पारितोषिक म्हणजेच रायरेश्वर चषक 2026चा 4th क्रमांकाचं पारितोषिक जात आहे सोमेश्वरवाडीला. वाई तालुक्यातील हे गाव आहे. निलेशजी पोपन तुम्हाला पाहायला मिळतात कॅप्टन. मित्रांनो, सोमेश्वरवाडीसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या द्या. 4th क्रमांक पारितोषिक. 4थ्या क्रमांकाचं प्राइज हारला नाहीये, कमी पडलाय. चेहऱ्यावरची स्माइल सांगतेय की आम्हाला जे हवं होतं ते भेटलंय. पहिली प्राइज हवं होते आणि अगदी देवाच्या नावानं चांग भलं म्हणत आपण पाहिलं तर प्राइज स्वीकारतायत. खूप छान, खूप छान. चला टीम, मी विनंती करेल आपण जायचं नाहीये लगेच, कारण की पहिल्या क्रमांकाचा जो प्राइज घेतो त्याच्यासाठी टाळ्या वाजवायला कोणी नसतं. त्यासाठी प्राइज घेऊन लगेच जाऊ नका, आपण मैदानातच थांबा. 3ऱ्या क्रमांकाचं प्राइज या स्पर्धेचं अर्थातच स्वतः आहेत या स्पर्धेचे आयोजक. आणि विनंती करेल टीम दत्तकृपा कला व क्रीडा प्रतिष्ठान धोंडेवाडी संघ. वेलकम टीम. 3rd प्राइज. थांबा, जाऊ नका. 3य क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं दत्तादादा धोंडे असतील, तुषारदादा धोंडे असतील, श्री गजानन टूर्स अँड ट्रॅव्हल्स, त्याचबरोबर समाजसेवक विजय दादा शेटे. तब्बल 21,000 रोख रक्कम त्यांच्या माध्यमातून देण्यात आली. त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय निलेश दादा फर्नांडिस साहेब यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत. आणि हे संपूर्ण पारितोषिक 3य क्रमांक धोंडेवाडी अ संघाला संपूर्ण व्यासपीठाच्या माध्यमातून हे 3य क्रमांकाचं पारितोषिक आपण इकडे देत आहोत. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. धोंडेवाडी अ संघ संपूर्ण स्क्वॉड तुम्हाला इकडे पाहायला मिळत आहे. खूप चांगला परफॉर्मन्स राहिला. 3य क्रमांक रायरेश्वर चषक 2026 धोंडेवाडी अ संघ. अभिनंदन. मोर्या. सांग भलं. जय. थँक्यू सो मच. 2nd प्राइज ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेमध्ये 2य क्रमांकाचा प्राइज मिळवणारा संघ ज्यांनी एक दमदार कमबॅक केला, पहिल्या दिवसामध्ये चांगला खेळ केला, फायनल मध्ये ते दाखल झाले, फायनल दिवसामध्येही दमदार खेळ केला. अर्थातच अनिल भाई पाटील यांनी पॅक केलेला संघ अर्थातच एक्स्ट्रीम आराध्य 11 शाहूवाडी टीम. वेलकम.
द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलंय आदरणीय शरददादा वरखडे साहेब यांच्या माध्यमातून हे पारितोषिक देण्यात आलंय आणि ते स्वतः इकडे उपस्थित आहेत. त्याचबरोबर आकर्षक क्रिस्टलची ट्रॉफी आपण जर पाहिलं तर सन्माननीय निलेश दादा फर्नांडिस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आले. त्यांचं देखील मनापासून आभार मानत आहोत. देण्यासाठी मी विनंती करतो संपूर्ण व्यासपीठ. त्याचबरोबर शरददादा वरखडे साहेब या सर्वांच्या शुभ हस्ते आपण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देत आहोत. स्पर्धा जबरदस्त राहिली. रायरेश्वर चषक 2026 द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे एक्स्ट्रीम स्पोर्ट्स टीम शाहवाडीला. अभिनंदन. वाव, शाहवाडी टीम एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आराध्य या नावानं खेळला अनिल भाई पाटील यांनी पॅक केलेली टीम. अप्रतिम खेळ. सुजित सारखा खेळाडू या टीम मध्ये आपण पाहिलं तर यंग खेळाडू बेस्ट फिल्डर ठरला. अप्रतिम खेळ राहिला. आणि आता जाऊया अर्थातच भोर तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत गुरुदत्त प्रतिष्ठान धोंडेवाडी एमपी ग्रुप आयोजित रायरेश्वर चषक 2026 चा मानकरी क्रिस्टल ट्रॉफी या मैदानाचा तिसऱ्या पर्वाचा राजा आणि या जंगलाचा राजा. तिसऱ्या पर्वाचा एकच नाव आहे त्यांचं. अर्थातच पहिल्या क्रमांकाचा विजेता टीम JMCC लाखवड टीम. वेलकम. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 51,000 तब्बल माजी आमदार संग्रामजी थोपटे साहेब यांचे चिरंजीव युवा नेतृत्व कुमार पृथ्वीराज भाईया थोपटे यांच्या माध्यमातून देण्यात आलं होतं. त्यांचं देखील मनापासून आभार मानत आहोत. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रायरेश्वर चषक 2026 पर्व क्रमांक 3 ची भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आणि या क्रिकेट स्पर्धेचा चॅम्पियन संघ आहे JMCC लाखवड संघ. अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. JMCC लाखवड संघासाठी सर्वांना विनंती करतो की एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अप्रतिम. हा सोहळा इथेच संपन्न होतोय. जाता जाता आवाज देऊयात गणपती बाप्पा मोरया. छत्रपती शिवाजी महाराज.